अयोध्येमध्ये 25 नोव्हेंबरच्या मोदी भागवत यांच्या कार्यक्रमावर सुद्धा दहशतवाद्यांच्या हल्ल्याची होती योजना। रुग्णालय आणि गर्दीची ठिकाणं दहशतवाद्यांच्या रडारवर, मात्र साथीदार पकडले गेल्यामुळे प्लॅन गडबडला। माझा घातपात करण्याचा रचलेला कट चेष्टेचा विषय नाही, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये गांभीर्याने लक्ष घालावं, जरांगेंची मागणी। तर धनंजय मुंडेंच्या चौकशीसाठी जरांगे आक्रमक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर। फडणवीसांच्या हस्ते 5657 कोटींच्या कामांचं होणार भूमिपूजन। सिंहस्थानशी संबंधित इतर बाबींवर सुद्धा चर्चा होणार। मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यापूर्वी विशेष खबरदारी। नाशिकच्या शासकीय विश्रामगृहाची बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी, मेटल डिटेक्टर आणि श्वानांकडून झाली तपासणी। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीमध्ये ठाण मांडून बसणार। माळेगाव बारामतीसाठी आज इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार। अध्यक्षपदासाठी कोणाची नावं जाहीर करणार याकडे लक्ष। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये 2 मोठे पक्षप्रवेश। तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत तसंच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सुभाष पवार भाजपात येणार। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं आदित्य ठाकरे यांना आव्हान। आदित्य ठाकरेंनी वॉर्ड ठरवावा, स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरणार। शीतल म्हात्रे यांचं आदित्य ठाकरेंना खुलं चॅलेंज। शिंदेंच्या शिवसेनेची मुंबईची रणनीती ठरवण्यासाठी बैठक। आमदार, खासदार, नेते, उपनेते आणि प्रवक्ते उपस्थित राहणार। 125चा प्रस्ताव ठेवला जाण्याची शक्यता। मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना 125 जागांची मागणी करण्याची शक्यता। 125 नगरसेवक सोबत असल्याचा एकनाथ शिंदे यांचा दावा। भाजपकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब। बहुतांश उमेदवारांना भाजपकडून एबी फॉर्मचं वाटप। उर्वरित जागांवर 2 ते 3 दिवसात होणार सुनावणी। मावळसाठी महायुतीचा पॅटर्न ठरला। लोणावळा नगर परिषद राष्ट्रवादीकडे तर तळेगाव दाभाडे नगर परिषद भाजप लढवणार। मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महायुतीचा फॉर्म्युला ठरला। लोणावळ्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून माजी नगरसेवक शिवदास पिल्ले आणि उपशहर प्रमुख नरेश काळवीट यांची पक्षातून हकालपट्टी। दोघांचाही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी महाविकास आघाडीनं सुद्धा फासे टाकले। महाविकास आघाडी राजू शेट्टींना सोबत घेण्याच्या तयारीत, तर काही ठिकाणी वंचितला सोबत घेण्याचा प्लॅन। अमरावतीमध्ये आज युवा स्वाभिमानी पक्षाच्या वतीनं कार्य करण्याची आढावा बैठक। विविध नगर परिषद नगरपंचायतींवर युवा स्वाभिमान पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत। सटाणा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर होण्याआधीच प्रचाराला सुरुवात। भाजपकडून रुपाली कोठावदे यांच्या नावाची जोरदार चर्चा। रुपाली यांच्याकडून प्रचाराला सुरुवात। इंदापूर नगर परिषदेसाठी पहिला उमेदवारी अर्ज दाखल। शिवसेना ठाकरे गटानं दाखल केला उमेदवारी अर्ज। नगराध्यक्षपदासाठी पहिला नामनिर्देशन अर्ज दाखल। राजुरा नगर परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि शेतकरी संघटना एकत्र। 24 वर्षांनंतर 2 राजकीय दिग्गज एकत्र। नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी युती करण्याची घोषणा। अकोला नगराध्यक्षपदासाठी वंचितकडून उमेदवार जाहीर। नगराध्यक्ष निवडणुकीसाठी 4 ठिकाणांहून उमेदवारांच्या नावाची घोषणा। वंचितकडून प्रचाराला सुरुवात। सोलापूरमध्ये राष्ट्रवादीकडून जम्बो कार्यकारिणी जाहीर। पवारांच्या राष्ट्रवादीच्या बळीराम साठे यांच्या कार्यकारिणीमध्ये समावेश। बळीराम साठे यांचा राष्ट्रवादीमध्ये अजूनही अधिकृत प्रवेश मात्र नाही। राष्ट्रवादीकडून आज एबी फॉर्मचं वाटप होणार। आज सगळीकडे एबी फॉर्म पोहोचण्याची शक्यता। काँग्रेसचं राज्य निवडणूक आयोगाला पत्र। आमदारकीपेक्षा नगरपालिकेचा अर्ज भरणं किचकट। 25 पानांचा अर्ज असल्यानं काँग्रेसनं निवडणूक आयोगाला पाठवलं पत्र। अर्ज बाद करण्यासाठी हे सगळं केलं जात आहे का, असा सवाल। लोणावळ्यामध्ये महायुतीत बिघाडी। भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून युतीला विरोध। मुख्यमंत्र्यांकडून मावळमध्ये युतीची घोषणा, मात्र स्थानिक नेत्यांचा विरोध। कल्याणमध्ये मनसे नेते राजू पाटील यांच्या भावाच्या घरी ईडीची धाड। ईडीचे अधिकारी घराची तपासणी करतायत। 11 तास विनोद पाटील आणि त्यांच्या घरच्यांची चौकशी।
प्रवचनाच्या कार्यक्रमामध्ये बीडच्या भाजप शहराध्यक्षाचा गोंधळ, दोघांना शिवीगाळ करत केली मारहाण, बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. गडचिरोली इथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे पक्षप्रवेश सोहळा, विविध पक्षातून अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस गटामध्ये पक्षप्रवेश. NSUI कडून राज्यामध्ये नवीन घर मोहीम, रोजगार द्या नाहीतर भत्ता द्या, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते मोहिमेचं उद्घाटन. ड्रग्ज प्रकरणातील आरोपीच्या पक्षप्रवेशावर खासदार ओमराजे निंबाळकर संतापले. ड्रग्जच्या माध्यमातून बदनाम करणाऱ्या व्यक्तींना राजकीय आश्रयावरून टीका, हेच लोक पुढे पिढीचा नाश करणार, निंबाळकरांची टीका. भाजप नेते प्रसाद लाड यांनी घेतली राज ठाकरेंची भेट. प्रसाद लाड यांच्या मुलाचा 16 तारखेला साखरपुडा असल्यामुळे आमंत्रण देण्यासाठी घेतली भेट. अमेडिया कंपनीला 42 कोटी रुपये वसुलीची नोटीस, कोणत्या नियमानुसार वसुलीची नोटीस दिली हे तपासलं जाईल. व्यवहार रद्द करताना पैसे परत का घ्यायचे हे तपासावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. पार्थ पवार यांना काही केलं जाणार नाही, तुम भी खाओ हम भी खाए अशी भूमिका. तो मी नव्हेच म्हणून अजित पवार लखोबा लोखंडेंचं पात्र पार पाडत आहेत, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका.